ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणोर्यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती श्रीराम। कर्णाची श्रवणीच आवड असो राहो मुखी कीर्तन वाचे नित्य घडो तुझे स्मरण ते हस्ती तुझे पूजन लाभो अर्चन सख्य दास्यति तुझे हे इच्छिते मनमन प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा माझे असो वंदन। जेव्हा ईश गुरुरूपे प्रगटतो बोधावया साधका शक्तीलाही अवश्य तेथ असते लीलेमध्ये भूमिका। श्री गुरुच्या पवित्र दिव्यचरिती ईशेजिला गोविली माझे वंदन आदरे तव पदा आहे जिजी माऊली। जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। श्री जीजी माऊली की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। जेव्हा ईश गुरुरूपे प्रगटतो बोधावया साधका शक्तीलाही अवश्य तेथ असते लीलेमध्ये भूमिका। परमपूजनीय सद्गुरू प्रल्हाद महाराज यांच्या जीवनात सहधर्मचारिणी म्हणून ज्यांचा प्रवेश आहे अशा कृष्णामाईचं किंवा ज्यांना आपण सगळेजण शिष्य परिवार जिजी माऊली जिजी माय म्हणून ओळखतो त्यांच्या चरित्रातला काही महत्त्वाचा भाग आपण आता या ठिकाणी श्रवण करणार आहोत। आणि त्याचं कारण आहे की 2 दिवसांनी आता 22 तारखेला जिजी माईची पुण्यतिथी आहे त्यांची सेवा काही घडावी या निमित्ताने हे चिंतन आपण करत आहोत। प्रकट चिंतन मी करेन आणि आपणही सगळे श्रोते श्रवण करत असताना काहीतरी अंतःकरणात चिंतन करणारच आहात। परमपूजनीय वंदनीय जिजी माऊली यांचा जन्म सुलतानपूर नावाच्या गावाला आहे। अगदी जन्मापासून थोडक्यात ऐकू आणि महाराजांच्या जीवनात त्यांचा प्रवेश कसा झाला पुढे महाराजांच्या सहवासात त्यांनी कसं जीवन व्यतीत केलं किती वर्ष केलं काय सहभाग होता महाराजांच्या पश्चात त्यांनी काय कार्य केलं असं काही आढावा आपण थोडक्यामध्ये आपल्या उपलब्ध वेळेत 1 तासामध्ये सादर करण्याचा प्रयत्न करू। अनेक चरित्र महाराजांची आहेत श्रोते अनेक आहेत। आध्यात्मिक चरित्र आहे सुनील दादांनी लिहिलेलं दाबल्यांच्या आठवणी आहेत आणि सर्वात मोठं आणि व्यापक चरित्र नुकतंच जे प्रसिद्ध झालं गद्यात्मक माझे मित्र आहेत ज्यांना आपण नंदू मोहरील म्हणतो देवीदास अमृत मोहरील ते स्वतःला प्रल्हादात्मज म्हणतात। पूर्वी यांनी प्रल्हाद कथामृत नावाचं ओवीबद्ध चरित्र पण लिहिलं आहे ते सुद्धा आपल्या सगळ्यांच्या संग्रही आहे असावं। नुकतंच 2 वर्षापूर्वी त्यांनी लिहिलेला प्रल्हाद महाराजांचं द्विखंडात्मक चरित्र प्रसिद्ध झाले त्या ग्रंथांचा आधार घेऊनच मी बोलतो आहे। आणि शिवाय
परमपूजनीय वंदनीय जीजी माऊलींचा काही काळ आम्हाला सहवासही लाभला आहे. ज्या वास्तूमधून सध्या माझं हे बोलणं सुरू आहे, ज्या खोलीत मी बसलो आहे, इथे सुद्धा वंदनीय जीजी माऊली मुक्कामाला होत्या एक दिवस. जुनी गोष्ट आहे, 83-84 सालची. इथं आलेल्या होत्या. त्यामुळे ह्या वास्तूला पण त्यांचे पदस्पर्श झालेला असल्यामुळे त्यांचं स्मरण आता झालं पाहिजे. सुलतानपूरचा जन्म आहे. माता पिता शामराव खेरडे, त्यांचे आईवडील आहेत. शामराव खेरडे त्यावेळेला सुलतानपूरला होते, पुढे मेहकरला ते बदलून गेले. परंतु अनसुयाबाई आणि शामराव खेरडे यांच्या त्या अपत्य आहेत. 4 बहिणी आहेत. बाळबोध वळण आहे, ग्रामीण भागातलं राहणं आहे. या जिजीबाईंच्या स्वभावाची जी वैशिष्ट्ये आहेत ती बालपणाच्या संस्कारांमुळे पुढे वाढत गेली, वृद्धिंगत झाली. कारण संपूर्ण खेरडे घराणं अत्यंत सत्वशील आहे, धर्मशील वृत्तीचं आहे. कुळाचार करणं, देवाला मानणं, आस्तिकता असणं, घरी रामायण असणं, या सगळ्या अंगातून गेल्यामुळे जिजीमाईच्या जीवनाला बालपणापासून एक बाळबोध वळण आहे. अत्यंत साधेपणा, साधी राहणी, अतिशय नम्रवाणी, मितभाषीच होत्या, कमी बोलत असत. त्यांचे पुष्कळ सद्गुण आहे. पुढे यथासमय आपण जसं आपलं पुढे जाईल चिंतन, आपण त्याचा विचार करू. पण सुलतानपुरात बालपण गेलं. ग्रामीण भागात अत्यंत भोळ्या होत्या, साध्या होत्या आणि नम्र होत्या जिजीमाय. ज्यांनी ज्यांनी जिजीमायला पाहिलेलं आहे त्यांना हे सहज लक्षात येईल. काही फार देहयष्टी मोठी अशी संपन्न नव्हती, ठेंगण्या होत्या खूप. पण परमपूजनीय प्रल्हाद महाराजांच्या जीवनात त्यांचा प्रवेश झाला आणि सगळ्या सद्गुण अजून उफाळून आले. त्यांचा पूज्य प्रल्हाद महाराजांच्या जीवनात जो प्रवेश आहे तो 1910 साली आहे. जिजीमायचा जन्म 1901 साली आहे, सुलतानपूर या ठिकाणी. हे सगळं मी आमचे परममित्र नंदू मोहरील यांच्या चरित्रग्रंथाचा आधार घेऊनच बोलतो आहे. सगळं त्यांनी सगळं तिथीवार सगळं लिहिलं आहे. आणि पूज्य प्रल्हाद महाराजांचा विवाह त्यांची स्वतःची इच्छा नसताना केवळ सद्गुरूंची आज्ञा म्हणून पूज्य प्रल्हाद महाराज विवाह बंधनात पडणार होते. त्यांनी तर खरं म्हणजे हनुमंतांना आणि रामदास स्वामींना आदर्श मानून त्याप्रमाणे ब्रह्मचारी राहण्याचं व्रत स्वीकारलं होतं. पण रामानंद महाराजांनी आज्ञा केली. रामानंद महाराज सहज रामकार्यास्तव भ्रमंतीला गेले असताना सुलतानपूर या गावी आले. अनसुयाबाईंनी आणि शामरावांनी स्वागत केलं. रामानंद महाराजांनी सहज पाहिलं की यांच्याकडे मुलगी आहे. यांचं बालपणचं नाव मैना असं आहे आणि पुढे विवाहात यांचं नाव कृष्णा असं ठेवण्यात आलं. मैनाला पाहिलं रामानंद महाराजांनी, छान वाटली मुलगी, साधी सालस, बाळबोध वळणाची. नमस्कार केला आणि रामानंद महाराजांनी सहज सुचवलं, वाणीने सहजे तये सुचविले प्रल्हाद काळे स्थळ. सांगितलं की मी असं आलेलो आहे. रामानंद महाराजांचा आणि काळ्या घराण्याचा खूप संबंध प्रस्थापित झालेला आहे. आधी रामानंद महाराज पूज्य प्रल्हाद महाराजांच्या जीवनात आलेले आहेत 1906 साली. पदबधूळ भेट त्यांना किल्ल्याजवळ झाल्यापासून. आणि त्यानंतर साखरखेड्याला आल्यानंतर परमपूजनीय रामानंद महाराजांचा मुक्काम काळ्यांच्याच वाड्यात राहत असे, ज्याचं पुढे गृहदान झालं त्या घरामध्ये. आणि त्यांना माहीत होतं एकंदर काळे घराण्याच्या ठेवण कशी आहे. वेदक कुल आहे घरी, गुरुकुल परंपरेने वेदाध्ययन करवलं जातं, गायी आहेत घरी, अत्यंत प्रेमळ धार्मिक वातावरण आहे. आणि तिथे परमपूजनीय प्रल्हाद महाराज, म्हणजे प्रल्हाद म्हटलं आहे त्यांनी, हे आता विवाहयोग्य आहेत. कारण पूज्य प्रल्हाद महाराजांचा जन्म माघ अमावस्या 1893. जिजीमाई त्यांच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहेत. आणि रामानंद महाराजांनी सहज स्थळ सुचवलं शामराव खेरडे आणि अनसुयाबाईंनी की असा काळ्या घराण्यातला एक मुलगा माझ्या पाहण्यात आहे, खूप चांगला आहे, सालस आहे. आणि अनुग्रही झाला हनुमान जयंती 1910ला त्यांना. माझा शिष्य आहे. आणि त्याला खूप आवडला आईवडिलांना. आणि लगेच त्यांनी संपर्क केला काळे घराण्याशी आणि हा विवाह ठरला. विवाह झाला. पुढे अत्यंत पवित्र अशा बालाजी मंदिरामध्ये मेहकरला हा विवाह सोहळा संपन्न झाला श्रोतेहो 1910 साली. आणि आता ह्या विवाहामध्ये मैना हे नाव बदलून, आपण जिजीमाय म्हणतो पण आधी मैना हे नाव बदलून त्यांचं नाव, पूर्वी अशी प्रथा होती, पद्धत होती की घरात आलेल्या सुनेचं नाम बदलायची पद्धत होती आधी. त्याला चांगलं का वाईट हा विचार आज आपण नाही करायचा आहे, पण होती तेव्हा पद्धत. त्यामुळे वंदनीय बाबाजींनी सुचवलं की यांचं नाव, कारण बाबाजींना कृष्णभक्ती फार होती. घरात सगळ्या सुनांची नावं त्यांनी कृष्णचरित्रामधली लिहिली. मथुरा, राधा, कृष्णा अशी नावं ठेवली आहेत सगळ्या घराण्यामध्ये. यमुना पुढे
पुरुषोत्तम भगवानच्या धर्मपत्नी. त्यामुळं मैनेची कृष्णा झाली. आणि आता विवाहाच्याच वेळी आल्यानंतर जिजीमाईच्या परीक्षेला प्रारंभ झाला. वय किती आहे? 9 वर्ष. 9 वर्षाची बाळबोध वळणात वाढलेली एक मुलगी पूज्य प्रल्हाद महाराजांच्या जीवनात धर्मपत्नी सहधर्मचारिणी म्हणून आल्या. आणि सहधर्माला प्रारंभ झाला. अजून त्या वयात आलेल्या नाहीत. अजून त्यांना अजून माहिती नाही काय आहे विवाह म्हणून. पण तरी देखील जिजीमाय आणि पूज्य प्रल्हाद महाराज यांनी विवाहामध्ये लाजा होम असतोय. या लाजा होमात जो अग्नी प्रदीप्त होतो तो अग्नी घरी नेऊन त्याची स्थापना विधिवत करून जे व्रत स्वीकारलं जातं त्याला अग्निहोत्र असं म्हणतात. परमपूजनीय महाराजांनी अग्निहोत्र घेतलं. हे एकट्याने घ्यायचं व्रत नाही आहे, हे पत्नीसह घ्यावं लागतं. पती आणि पत्नी दोघांनाही अग्नी नारायणाची उपासना करावी लागते. सूर्योदयाला आहुती, सूर्यास्ताला आहुती आणि अग्नी तो प्रज्वलितच ठेवावा लागतो. कुठे परगावी जायचं असलं तरी ते कुंड न्यावं लागतं. पती जर एकटे गावाला गेले तर पत्नीने अग्निहोत्र सांभाळायचं असतं. आणि आता ह्या क्षणापासून विवाह झाल्यापासूनच जिजीमाईंच्या वाट्याला की जैसी सहधर्मचारिणी पहा सेवेप्रती राहिली माझे वंदन आदरे तव पदा आहे जिजी माऊली असं अष्टक आहे की नाही. सहधर्मचारिणी या नात्याने 9 वर्षाची मुलगी पूज्य महाराजांच्या जीवनात आली. महाराजांचं वय 17 वर्ष आहे. 1893 जन्म आहे. 1910चं लग्न आहे. तो अग्नी घेऊन साखरखेड्याला आले आणि उंबरठा उलटताना त्या अग्निनारायणाची पण पूजा केली गेली आणि अग्निनारायणाची नंतर घरामध्ये आल्यानंतर स्थापना केली गेली. खूप वर्षापर्यंत जिजी माऊलींनी खूप मनापासून ह्या अग्निहोत्रात सहभाग घेतला. पूज्य महाराज तर करीतच होते, निष्ठावंतच होते. परंतु पुढच्या काळात महाराजांची नामसाधना पराकोटीला पोचल्यामुळे 1927 साली महाराजांना त्यांच्या मातोश्री गंगामाय यांनी सांगितलं. त्यांनी रामानंद महाराजांना सांगितलं की हा समाधीत जातो नाम घेता घेता. सगळ्यांची जेवणं राहतात कारण अग्नीचा लोप करता येत नाही, त्याला आहुती द्यायशिवाय जेवता येत नाही, तुम्ही याला सांगा. त्याप्रमाणे रामानंद महाराजांनी पूज्य प्रल्हाद महाराजांना अग्नीचा समारोप करायला सांगितला. अतिशय शास्त्रीय पद्धतीने इष्टी करून विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून हे अग्निहोत्राचं व्रत लोप पावल्याने विसर्जन करण्यात आलं. त्यामध्ये जिजीमाईंनी सहभाग पण 17 वर्ष दिला. महाराष्ट्र भ्रमंतीसाठी जायचे रामकार्यासाठी, पण त्याचा समारोप मात्र केला. पण ह्याही धर्मकार्यात सहधर्मचारिणी या नात्याने परमपूजनी जिजीमाईंनी मनापासून सहभाग घेतला. श्रोते हो, पूज्य महाराजांच्या जीवनात अनेक धर्मकार्य आहेत. यज्ञ केले आहेत, तीर्थयात्रा केलेल्या आहेत, अनेक शिष्यांना अनुग्रह दिले आहेत, भागवत कथा केल्या आहेत, रामकथा केलेल्या आहेत. आणि या सगळ्या कार्यांमध्ये अगदी पतीला जे धर्मकार्य आवडतं आणि ते जे धर्मकार्य करायला प्रवृत्त होतात आहे त्यामध्ये अंतःकरणापासून काया वाचा म्हणे सहभाग देणाऱ्या स्त्रीला सहधर्मचारिणी म्हणतात. पतीने स्वीकारलेल्या धर्मकार्यामध्ये मनापासून त्याला सहभाग देणे, सहकार्य करणे याला सहधर्मचारिणी म्हणतात. जिजीमाईचं पूर्ण जीवन आपण तपासा. तब्येत चांगली असेल नसेल, जिजीमाईने सगळं केलं आहे पूज्य महाराजांबरोबर. 4 धाम यात्रा केली आहेत, रामेश्वरची यात्रा पण केली आहे. ज्या ज्या ठिकाणी पूज्य महाराज भागवत सप्ताहाला जात जिजीमाई आवर्जून जात असत. प्रत्येक कार्यात मनापासून सहभाग म्हणून खरोखर सहधर्मचारिणी. पूज्य जिजीमाईच्या जीवनात अत्यंत सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रसंग म्हणजे त्या वयात आल्यानंतर पूज्य महाराजांबरोबर त्यांना आता सहजीवन व्यतीत करायचं आहे. महाराजांनी त्यांना पहिल्याच रात्री सांगितलं की हे बघ, तुला आनंद हवा आहे, खरा आनंद हवा आहे का विषयांचा आनंद हवा आहे? खरा आनंद हवा असेल तर आपल्या दोघांनी रामनामच घ्यावा लागेल. कल्पना करा, एक नवविवाहिता मुलगी आणि आज पतीशी तिचा संयोग होणार. त्याच रात्री पतींनी सांगितलं. महाराज तर ब्रह्मनिष्ठ राहण्याची त्यांची प्रतिज्ञा आहे. त्यांनी हनुमंताला आणि रामदास स्वामींना प्रार्थना केली की जे अत्यंत विरक्त अंतःकरणाचे आहे. पण आमच्या जिजी माऊलींनी काही तक्रार आणि विरोध न करता महाराजांनी त्यांच्या अंगावर माळ फेकली असं वर्णन चरित्रात आहे. ती सत्य घटना सांगणारे पण लोक आता नाही आहेत, पण सांगितली सत्य घटना. 2 कोपऱ्यात दोघांनी त्या रात्री उभं रामनामाचा जप सुरू केला. सहधर्मचारिणी आपल्या पतीने ब्रह्मचर्याचं व्रत स्वीकारलं आहे, त्याला अत्यंत मनापासून सहकार्य कुरकुर न करता
सेवा त्याग दयेची मूर्ती असली, नाही कधी पाहिली, माझे वंदन आदरे तव पदा, आहे जिजी माऊली. असं म्हटलं आहे ना अष्टकात. त्याग, स्त्रीच्या जीवनामध्ये सर्वात मोठा त्याग विवाह तर केला आहे, पण अपत्य लालसा न ठेवता, कोणताही कामविकार अंगात न येऊ देता. अहो इथपर्यंत प्रसंग आहेत, पुढच्या काळात घडलेले आहेत, पण जिजीमांची काय निष्ठा आहे. पुढच्या काळात महाराजांनी 1979 साली जेव्हा देह ठेवला, अनेकांनी जिजीमायला म्हटलं की तुम्ही सती का जात नाही, तुम्ही तर पतिव्रतेसारख्या राहिलात. जिजीमाईच्या तोंडातलं जे वाक्य आहे ते श्रवण करण्यासारखं आहे. जिजीमाय म्हणाल्या, जन्मभर ज्यांना स्पर्श नाही केला म्या, भर ज्यांच्या शरीराला म्या स्पर्श नाही केला. थोडी ग्रामीण भाषा बोलायच्या, ग्रामीण भागातच लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत. जन्मभर ज्याच्या अंगाला म्या स्पर्श नाही केला, आता चितेवर उडी टाकून त्यांना कशाला विटाळू मी. कसं वाक्य आहे बघा, अंतःकरण पिळवटून टाकणारं वाक्य आहे. महाराजांनी देह ठेवला, जिजीमाईनी स्वेच्छेने सगळे अलंकार काढून ठेवले. एक शब्दाने काही तक्रार, कुरपूर, रडणं, शोक काही केलं नाही. स्थितप्रज्ञावस्थेमध्ये दागिने देऊन दिले. जिजीमाईच्या अंतःकरणाची आणि सहधर्मचारिणी व्रताची उंची याच्यावरून कळते. महाराजांच्या जीवनात आल्या, विवाह झाला, अनेक घटना पुढे घडणार आहेत महाराजांच्या जीवनात. जिजीमाई तशा अत्यंत हौसी होत्या, स्त्रीसुलभ भावनेनी होत्या. महिलांमध्ये एकत्र बसल्या की त्यांच्या बोलण्याला बहार यायचा, विनोदसुद्धा करायच्या आणि आवाज अत्यंत सुंदर होता बालपणापासून. काही असा शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायिका नव्हत्या, पण अंतःकरणामध्ये जया अंतरी भगवंत, अचल राहिला निवांत. भगवंत इथे बसला ना, कारण जिजीमाईच्या जीवनात ती निष्ठा खूप महत्त्वाची आहे. आपले पती अखंड सद्गुरूंच्या चिंतनात राहतात. पती हाच परमेश्वर मानून त्यांची पतिनिष्ठा आहे, त्यांची श्रीरामनिष्ठा आहे. कारण पुढच्या काळात रामानंद महाराजांनी गंगामाईच्या सांगण्यावरून पूज्य जिजीमाईंना सुद्धा अनुग्रह दिलेला आहे. आणि रामानंद महाराज त्यांना गमतीने बावळाबाई म्हणायचे. भोळ्या होत्या हो, फार भोळ्या, फार भोळ्या. बालपणापासून तसंच त्यांचं व्यक्तिमत्व वाढलं एकंदर. तेव्हा खूप भोळ्या, ग्रामीण भागात जरी राहत होत्या, संस्कार धर्मवृत्तीचे झालेले, पण फार भोळ्या, फार व्यवहार ज्ञान नव्हतं, कळायचं नाही. पैसे कुणाला परत द्यावे हेही त्यांना कळत नव्हतं, चिल्लर देता येत नव्हती. अत्यंत भोळ्या अंतःकरणाच्या आमच्या जिजीमाय या भोळेपणाच्या एका कथा आहे. आणि अत्यंत भोळेपणाच्या परिणामामुळे त्यांना कधीकधी शिक्षा मिळायची घरात. पूज्य प्रल्हाद महाराजांचे वडील बंधू बाबाजी, सर्वात मोठे 4 भावांपैकी, ते जरा कडक वृत्तीचे होते, विरक्त होते, कृष्णभक्त होते. पण यांच्या हातून जर काही चूक किंवा प्रमाद झाला, प्रसंग आहे चरित्रामध्ये, सर्व चरित्रकारांनी लिहिलं आहे. एकदा दारावर एक भिकारी आला काळ्यांच्या घरासमोर, आणि भिकाऱ्याला काही द्यावं, अतिथी देवो भव, आता एक पोळी तर द्यावी की नाही. घरात स्वयंपाक झालेला आहे आणि जिजीबाईने आमच्या अत्यंत भोळेपणाने सगळा पोळ्यांचा चळत ज्याला म्हणतात, गठ्ठा एवढा मोठा, सगळा त्या भिकारीला देऊन दिला. भोजनाची वेळ झाली, सगळ्यांचे आपापले अन्निक इत्यादी उरकले, रामाला नैवेद्य झाला आणि आता सगळे जेवायला बसणार, पोळ्याच नाही. आणि बाबाजींच्या कानावर बातमी गेली की या जिजीनी म्हणजे मैनेनी म्हणजे कृष्णेनी भिकाऱ्याला देऊन दिल्या. इतका भोळा स्वभाव. बाबाजींनी बोलावलं, खूप रागावले आणि शिक्षा केली. तुळशी वृंदावनाजवळ दिवसभर उभं राहून रामनाम घ्यायचं उन्हात, काय कुरकुर न करता. आपला भोळेपणा त्यांना माहीत होता. तक्रार नाही, कुरकुर नाही, रागावण नाही, चिडचिड नाही, शांतपणे जप करत बसल्या. असाच अगदी प्रसंग पुढच्या काळातही आहे. घरात 2 मोठ्या जावा आहेत. प्रसंग पुढचा आहे. म्हणजे काळ्या घराण्यावर जी दुःखाची कुऱ्हाड कोसळली की प्लेगच्या साथीमुळे घरातले 4 माणसं एका दिवशी गेले, अश्विन पक्षामध्ये 1919ला. त्याच्यानंतरचा प्रसंग आहे. घरात 2 जावा आहेत, दोन्ही विधवा आहेत, त्यांचे पती गेलेत दोघांचे. बाबाजींच्या धर्मपत्नी, गोपाळांच्या धर्मपत्नी नानी आणि दादी त्यांचे नाव आहेत. आणि मोठ्या जावा असल्यामुळे काहीतरी थोडीशी कुरबुर कामावरून व्हायचीच. आणि असंच एकदा काहीतरी कामावरून कुरबुर झाली. महाराजांनी खूप समज दिली जिजीमाईला की असं वागू नये, त्या मोठ्या आहेत, त्यांना मान द्यावा. हे सगळं जरी झालं तरी मोठ्या ज्या होत्या नानीबाई, त्यांनी जिजीमाईला शिक्षा केली. आणि जिजीमाईने विचार केला शिक्षा तर सहन करावं, पण पुढे स्वेच्छेने 4 महिने मौनात त्या राहिल्या.
मौना इतकं श्रेष्ठ साधनही नाही, शिक्षा म्हणून त्यांना ती आवडली सुद्धा. त्या 4 महिने मौनात राहिल्या, बोलल्याच नाही, कुरबुर करायला प्रश्नच आहे. महाराज म्हणे कुरबुर करू नये, शांततेने सांगितलं. ही जिजीमाईंच्या स्वभावाची उंची आहे श्रोते. पण तसंच असा जरी स्वभाव होता, दातृत्वाचा स्वभाव होता, कुणाला पट्टकन काही लिहून द्यायच्या. पूज्य महाराजांच्या निर्याणानंतरची म्हणजे समाधीनंतरची एक गोष्ट आमच्या नंदू मोरेलांनी चरित्रात लिहिली आहे. हिवाळ्याचे दिवस होते, दातृत्वाविषयी बोलतो एक फक्त प्रसंग हा. एक पोळ्यांचा बोललो, अजून दातृत्वाविषयी एक प्रसंग अजून. पूज्य महाराज गेल्यानंतरचा प्रसंग 1982-83 सालचा प्रसंग आहे. थंडीचे दिवस आणि सर्वांना थंडीची बाधा होऊ नये, थंडी बाधू नये म्हणून काही दुलया तयार करून घेतल्या. त्यावेळेला सेवेला शेंडे गुरुजी होते, आता नाहीत ते. शेंडे गुरुजी सेवेमध्ये होते, महाराज गेले आहेत, पण अखंड जिजीमाईच्या समवेत ते राहायचे. सुरुवातीला जो उल्लेख केला आपण निवेदनामध्ये की ज्या घराच्या वास्तूतून खोलीतून मी बोलतो आहे, इथे सुद्धा शेंडे काका राहिले आहेत. ते नेहमी जिजीमाईबरोबर जायचे ठिकठिकाणी महाराजांच्या निर्याणानंतर. त्या शेंडे काकांनी थंडीची बाधा होऊ नये म्हणून काही दुलया करून घेतल्या. दुपारची वेळ, थंडी खूप पडलेली, तर जिजीमाई म्हणाल्या, दादा मला एक दुलई द्या. थंडी होतीच तशी कडाक्याची, तर त्यांनी कपाटातून दुलई काढून दिली. जिजीमाई बाहेर पहा, जुना ज्यांना आठवतं आहे, संस्थान जुनं ज्यांना आठवतं आहे, जिजीमाईची वेगळी खाट होती, इकडे उजव्या अंगाला महाराजांची खाट असायची. जिजीमाई आपल्या खाटीवर जाऊन बसल्या, दुलई अंगावर घेतली आणि जप करत बसल्या. आणि सगळे इतर सेवेकरी म्हणा फार वर्दळ आधी नसायचे, दर्शनाला आलेले सकाळचे निघून जायचे. 11:30-12 वाजले, थंडी खूप वाजते. दुलई घेतली अंगावर, इतक्यात बाहेर दारावर कोणी भिकारी आला. आता तिथे काय देणार, दुसरं घरात जाऊन देणार. जिजीमाई गेल्या, थंडीचे दिवस आहेत, तो कुडकुडतोच आहे थंडीने, अंगावर वस्त्र नाही आहे. जिजीमाईने आपल्या अंगावर नवी कोरी पांघरलेली दुलई. मग पुढे कोण काय म्हणेल, शिक्षा काय होईल, काय विचार नाही, अत्यंत भोळे. पण हा आणि दातृत्व की मला दुलई आहे, मी थंडी वाजू नये म्हणून दुलईत बसून जप करते आहे, पण या बिचाऱ्या गरीब भिकाऱ्याच्या अंगावर एकही वस्त्र नाही, याला किती थंडी वाजत असेल. हा भाव मनात आला. दया करण्याचे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुकोबा जे म्हणतात ना, ते जिजीमाईने जगवून दाखवलं. ती दुलई बाहेर आल्या घराच्या आणि ती दुलई देऊन दिली. हा प्रसंग पुढे संस्थान स्थापन झाल्यानंतरचा आहे. महाराजांची समाधी झाली आहे 1979 साली. हा त्याच्या पुढचा प्रसंग आहे. ती दुलई देऊन दिली आणि पुन्हा गुपचाप येऊन आपल्या जागेवर बसल्या, जसं काही झालंच नाही. मग दुपारी नैवेद्याची वेळ आली, सगळे जमा झाले आणि स्वतःहूनच आरडाओरडा करायला लागल्या. असं लिहिलं नंदू मोरेलने, स्वतःहून आरडाओरडा करायला लागल्या की माझी दुलई कुठे गेली, माझी दुलई कुठे गेली, दुलई दिसत नाही, कोणी नेली, कोणी नेली. म्हणजे जणू काय कोणीतरी लिहिली, मला माहितीच नाही. पण एक सेवेकरी होता, सगळे निघून गेले, आरडाओरडा केला आणि सर्वांना खरं वाटलं की कोणीतरी जिजीमाईची दुलई नेली चोरून. काय नाही म्हटलं शेंडे काकांनी वगैरे. पण एक सेवेकरी लहान वयाचा होता, तो मंदिरात सगळे कामं करत असे. तो हळूच जिजीमाईकडे आला. जिजीमाई त्याच्यावर प्रेम करायच्या, मुलासारखं प्रेम करायच्या. तो जवळ आला, त्याने जिजीमाईला नमस्कार केला. काय जिजीमाई म्हणे, मी पाहिलं ना तुम्हाला, तुम्हीच तर दिली भिकाऱ्याला. नाही, चुप बोलू नको. दातृत्वाने देऊन तर दिली, पण त्याला गाजावाजा नको म्हणून माझी कोणीतरी नेली असं सांगितलं, पण दातृत्व त्यांचं लपलं नाही. फार मोठा दातृत्वाचा गुण संतांच्या अंगी असतो. तो जिजीमाईच्या जीवनात ठिकठिकाणी पाहायला मिळतो. श्रोते हो, मग अशी बोललोय आपल्याला, जिजीमाई तशा फार हौशी पण होत्या. घरातली 4 माणसं गेल्यानंतर साधारणपणे 1920 सालापासून पूज्य महाराजांवरती करते पण आलं घरातलं. कारण वडील बंधू गेले, वडील गेले. आता प्रल्हाद महाराज सगळ्यात मोठे राहिले. माईबाई आहेत पण त्या थकत चालल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण कर्तृत्व, कुटुंबाची जबाबदारी महाराजांवर येऊन पडली. काळ्या घराण्याकडे पिढीजात जमिनी आहेत, शेती आहेत, गायी आहेत, गोशाळा आहेत, वेदाध्ययनाला विद्यार्थी आहेत. ही सगळी कामं आता पूज्य महाराजांना, पूर्वी गोपाळदादा करायचे, बाबाजी करायचे, मुकुंद अण्णा पण करायचे, वेदाध्ययनी ते करवायचे, अध्यापन करायचे. आता सगळी जबाबदारी 1920 सालानंतर पूज्य प्रल्हाद महाराजांना येऊन पडली. आणि त्यात पूज्य रामानंदांच्या आशीर्वादाने त्यांना 1923 सालापासून गुरुपदी आरूढ केल्यानंतर त्यांना आता अखंड भ्रमंती रामकार्यासाठी सुद्धा करायला लागली. कधी जिजीमाई जायच्या, कधी जायच्या नाही. पण त्यामुळं पूज्य प्रल्हाद महाराज
रामकार्यासाठी, कुणाला अनुग्रह देण्यासाठी, भागवत सप्ताहासाठी जेव्हा भ्रमंती करायचे, मठाचा सगळा कारभार आणि जबाबदारी आता जिजीमायच्या अंगावर येऊन पडली. वय त्या मानाने तेवढं मोठं नाही, बेताचं, पण सगळी जबाबदारी आली. आला गेल्याचं स्वागत करणं, त्याच्या निवासाची सोय करणं, त्याच्या भोजनाची सगळी सोय करणं, आणि एवढं सगळं अत्यंत शांतपणे निमूटपणे करायचं. कुठे गाजावाजा करायची त्याची बिलकुल पद्धत नव्हती. सगळ्या उत्सवांमध्ये फार हिरिणी भाग व्हायच्या. खूप मोठे मोठे उत्सव व्हायला लागले होते. आधी रामानंद महाराजांचा उत्सव व्हायचे, पण पूज्य प्रल्हाद महाराजांनी देह ठेवल्यानंतर, ते निर्गुणात गेल्यानंतर पूज्य प्रल्हाद महाराजांच्या जन्मोत्सवापर्यंत उत्सव वाढला. आधी माघवद्य द्वादशी म्हणजे रामानंद महाराजांच्या जन्मदिवशी उत्सव संपून जायचा, पण पूज्य महाराजांनी देह ठेवल्यानंतर महाराजांच्या जन्मापर्यंत पुढे उत्सव पुढे व्हायला लागला. माघ अमावस्येपर्यंत उत्सव जायला. त्यामुळे साहजिकपणे खूप भक्तांची गर्दी वाढायला लागली. महाराजांचं रामकार्य सुरू आहे. गावोगावी जाऊन अनेक हजारो लोक अनुग्रह घेतात आहेत. आणि हा साखरखेड्यामधला सगळ्यात मोठा उत्सव, याला मोठा उत्सवच म्हणतात अजूनही. त्यात खूप भाविक यायला लागले आणि जिजीमायेवरचा खूप ताण वाढला, पण अत्यंत आनंदाने सगळ्या करायला लागल्या. कीर्तनकार यायचे, कुणी कीर्तनकार आले, सगळी सोय करा, व्यवस्था करा, चोख. रामदासी संप्रदाय आहे, शिस्त अत्यंत प्रिय आहे. जिथलं तिथेच की मध्यांतरात कीर्तनकार बोला हार कोणी घालावा, बुक्का कोणी लावावा, आरतीच तबक कोणी हातात घ्यावं, पूजा कोणी करावी, पंक्तीत वाढावं कोणी, पाणी द्यावं कोणी, ह्या सगळ्या व्यवस्था ठरलेल्या असायच्या. आणि या सगळ्या व्यवस्थांवर पूज्य महाराज तर आपल्या अखंड नामसाधनेत किंवा महाराज फारचं व्यवहारात लक्ष देत असत, पण सगळा भार जिजीमाईंनी आपल्या खांद्यावर घेतला. उत्सवांची सगळी व्यवस्था चोखपणे करायच्या. पूज्य रामानंद महाराजांच्या पादुकांची जेव्हा स्थापना झाली 1931 साली, 30 साली देह ठेवला आणि 32 साली त्यांच्या चरणपादुकांची स्थापना झाली. पुढे 1961 साली श्रीमूर्तींची स्थापना झाली. पण 1932 साली जेव्हा पूज्य रामानंद महाराजांच्या पादुकांची स्थापना झाली, गुरुस्तु जन्मदिवस आहे, करूयात उत्सव मंगलम असा निर्णय केला. हा निर्णय झाला की गुरूंच्या जन्मदिवशीच उत्सव करावा, पादुकांची स्थापना करावी. म्हणून माघवद्य द्वादशी 1932 रामानंद महाराजांच्या चरणपादुकांची स्थापना झाली. यज्ञ होम हवन झालं. जिजीमाय आणि महाराजांनी कंकण बांधलं होतं. आम्ही या प्रसंगाचे साक्षीदार नाही, पण जुनी मंडळी सांगतात, चरित्रांमध्ये उल्लेख आहे. पण पुढे 1961 साली जेव्हा पूज्य रामानंद महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, मूर्ती आणून, त्यामध्ये मात्र पुढच्या काळात प्राणप्रतिष्ठेचं कंकण हातात बांधलं. यज्ञ झाले त्यावेळेला हे प्रभाकरराव अशी आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी कंकण बांधलं. तो यज्ञ मात्र आम्ही पाहिला. मी लहान होतो तेव्हा, 11-12 वर्षाचा, पण आठवता येते. पण जिजीमाय सगळी व्यवस्था, कीर्तनकार यायचे, प्रवचनकार यायचे, मोठे मोठे संत यायचे. जिजीमायची एक पद्धत होती, स्त्री कीर्तनकाराचं जर कीर्तन असेल, तसं आमची आई सौभाग्यवती सिंधुताई देशपांडे, महाराजांना कीर्तन खूप आवडायचं, गोड कीर्तन करायचे, भक्ती अंगाने, महाराजांची सेवा म्हणूनच फक्त कीर्तन. आमच्या आईचं कीर्तन जेव्हा जेव्हा साखरखेडा असे म्हणजे असायचंच. दासनवमी ते माघ अमावस्या 7 दिवसांच्या उत्सवात एक कीर्तन सेवा आईला असायची, बहुतेक दासनवमीचीच. आणि स्त्री कीर्तनकाराचं आईचंच असं नव्हे, कोणत्याही स्त्री कीर्तनकाराचं कीर्तन असेल तर मध्यांतरात त्यांना हार घालणे ही पद्धत आहे नारदी कीर्तनाची. त्यांना बुक्का लावणे, गजरा बांधायचा, वेणी बांधायची. आणि जिजीमाय करायच्या. एवढंच नव्हे तर जिजीमाय मध्यांतरात ही पद्धत जी आहे नारदी कीर्तन प्रकाराची, एक पदसुद्धा म्हणायची. गोड गळा होता. शास्त्रीय संगीत शिकल्या नव्हत्या, बोललो आहे मगाशी, पण अत्यंत भक्तिभावाने गायल्या गेलेलं पद हे अंतःकरणातून असल्यामुळे ते जास्त गोड असतं. सर्वांना खूप आवडायचा, खडा आवाज होता. आणि अत्यंत आवडीची काही पदं होती त्यांच्या ठरलेली, जे नेहमी म्हणायचे. आमच्याकडे आले असताना आम्ही म्हणायला लावलं, त्यांनी तेच पद म्हटलं होतं, स्वामी माझा पाहिला या मान गंगा तेरे. हे ब्रह्मचैतन्य महाराजांचं वर्णन केलेलं जे पद आहे
किंवा सद्गुरूंची पालखी आम्ही मिरवू हो, हे जे म्हणायच्या, जेव्हा सद्गुरूंची पालखी निघायची रामानंद महाराजांची साखरखेड्यामध्ये माघवद्य द्वादशीला, त्यावेळेला ते पद म्हणायच्या. कीर्तनामध्ये शरणागत मी तारियानाथा, की कशाला घातले जन्म, किंवा धाव घे सद्गुरुनाथा, असे अनेक पदं उंच आवाजात आमच्या व्यास गुरुजींनी किती छान वर्णन करून ठेवलं आहे. ते यथार्थ आहे, काही खोटं नाही. गोड गळ्यातून गोड पदे ती रामानंदांची, गोड गळ्यातून गोड पदे ती रामानंदांची, वृत्ती तुझी ती तल्लीन होई परब्रह्मस्वरूपी. किती छान वर्णन केलं आहे व्यासगुरुजींनी. खरं व्यासगुरुजी फार उशिरा आले महाराजांच्याकडे अनुग्रहाला, पण अनुग्रहानंतर काव्यस्फूर्ती झाली. किती किती पदं लिहिले. जिजीमाईची प्रासादिक आरती त्यांनी तयार केली. जिजीमाई ज्याप्रमाणे उत्साहात आलेल्या सगळ्या व्यक्तींवरही प्रेम करायच्या, त्याचप्रमाणे मोत्या कुत्रा गाय वासरा लळा तुझा लागे, असं वर्णन केलं आहे व्यासगुरुजींनी. मोत्या नावाचा कुत्रा, त्याला रोज भाकरी द्यायची, पोळी द्यायची, इतकं प्रेम त्याच्यावर करायच्या. सगळ्या गायी, गोशाळा असायची काळे घराण्यात, गोशाळा होती, आताही आहे. पूज्य प्रल्हाद महाराज संस्थान साखरखेडा आता मोठी गोशाळा आहे. गायींची संख्या वाढल्यामुळे आता मठात मंदिरात ते बांधत नाही. आता गोशाळेसाठी स्वतंत्र जागा घेतली गेली आहे काही दिवसांपासून. पुष्कळ गायी आहेत, देशी गायी. पण गोसेवा हे व्रत काळ्या घराण्याकडे पूर्वापार आहे. वैदिक बटूंना वेदाध्ययन देण्याची सोय पहिल्यापासून होती. हे सगळं जिजीमाय आपल्या अपत्याप्रमाणे सगळ्यावर प्रेम करायचे. पुष्कळ लोक जिजीमायला विचारायचे, जिजीमाय तुम्हाला मूल झालं नाही? त्या म्हणाले, मूल झालं नाही काय म्हणता? महाराजांनी जितक्यांना अनुग्रह दिला ही माझी लेकरच आहेत, ही सगळे माझी लेकरं आहेत. आणि खरं आहे की नाही सांगा श्रोते, किती जणांची ही माऊली आई झाली. गुरु माऊली पण म्हणतो आपण गुरूंना, पण जिजी माऊली या सुद्धा सर्वांसाठी त्याच दर्जा धारण करतात. तीच वृत्ती तशीच महाराजांना पूर्ण जीवन कार्यामध्ये खूप सहकार्य केलेल्या. लग्नप्रसंगात जायच्या जिजीमाय, भक्तांनी किंवा शिष्यांनी खूप आग्रह केला तर मौंज, लग्न अशा प्रसंगात जायच्या जिजीमाय. आम्हाला आठवतं आहे, माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न अमरावतीला झालं. महाराजांना आमंत्रण द्यायला आईवडील साखरखेड्याला गेले आणि महाराजांनी कबूल केलं. महाराज हे लग्नात जायचे आणि लग्नात नुसते जायचे नाही, एक मंगलाष्टक म्हणायचे. पण लग्नातही गेले तरी त्यांना जे नियम रामानंद महाराजांनी दिलेले आहेत ते नाही सोडायचे. त्यांचं स्वयंपाकी सोहळ्यात होत असे. त्यांना जे दिले होते राममूर्ती पंचायतन, गंडकीच्या पात्रातल्या शाळीग्राम शिळेवर कोरल्या गेलेलं, ज्याला रोज अभिषेक आहे साखरखेड्याला, ते घेऊनच जायचे सगळीकडे. लग्नकार्यात सुद्धा त्यांची स्वतंत्र खोली, तिथे त्यांचं सोहळं, ओळं, काकडा, शेजारती सगळं. आणि इतकंच नव्हे, कुठेही लग्न मौंजे कार्यात गेल्यानंतर सुद्धा त्यांना जे व्रत रामानंद महाराजांनी दिलेलं आहे की रामकार्य करायचं, अनुग्रह करायचे, लोकांना रामनामाला प्रवृत्त करायचं, ते कुठेही करीत असत. त्यामुळे लग्नात जरी गेले तरी लग्नाच्या दिवशीसुद्धा अनुग्रह होत असत त्या खोलीमध्ये. मला आठवतं आहे अजूनही, माझा व्रतबंध पूज्य महाराजांच्या मांडीवर झाला आहे मेहकरला श्री बालाजी मंदिरामध्ये. पण आमच्याकडे महाराज 3 दिवस मुक्कामाला होते. जिजीमाय आणि महाराज दोघंही. दिवसभर दर्शनाची गर्दी, मौंज तर होतीच, व्रतबंध तर झालाच, पण त्याचबरोबर पूज्य महाराज मुक्कामाला आल्यामुळे सत्संग सगळ्यांना. अनुग्रह झाले हो, 550 अनुग्रह 3 दिवसात झाले. मेहकर गावातली गोष्ट आहे. ते कार्य त्यांना ईश्वराने दिलेलं आहे. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे रामकार्यास्थ अखंड भ्रमंती आहे. किती लोकांना महाराजांनी अनुग्रह दिल्याची काही नोंद नाही आहे. 1923 साली रामानंद महाराजांनी जालना मठाच्या जीर्णोद्धार प्रसंगी त्यांची सेवावृत्ती पाहून, रामकुंडाहून पाणी आणून अर्पण करायचे ना, ती सेवावृत्ती पाहून त्यांना सद्गुरुपदी आरूढ केलं. तेव्हापासून 1979 पर्यंत पूज्य प्रल्हाद महाराज अखंड अनुग्रह करीत होते. अनुग्रह मंत्रदीक्षा देऊन सर्वांना रामनामाला प्रवृत्त करीत होते. महाराजांच्या कितीतरी शिष्यांनी 13 कोटी रामनाम पूर्ण केलं आहे. आणि या सगळ्या कार्यामध्ये जिजीमायचा जिहिरीने सहभाग. म्हणजे अनेकांना कित्येका गुरुभक्तीची रुचित्वा आहे पहा लाविली. महाराजांनी अनुग्रह द्यावा. महाराज ते फार जास्त प्रवचन वगैरे करीत नसत आणि बोलले तरी फक्त रामनामाबद्दल.
मग महाराज आपल्या जपात राहायचे, जिजीमाय सगळ्यांशी बोलायच्या आणि सांगायचे, बाळ महाराजांनी अनुग्रह दिला ना, आता रामनाम घ्यायचं बरं खूप. तर शांतपणे प्रेमाने आणि महाराजांच्या बोलण्या इतकाच जिजीमाईच्या बोलण्याचा प्रभाव व्हायचा. अनेक शिष्य प्रवृत्त व्हायचे, महाराजांकडे येऊन सांगायचे की आम्ही आता 13 कोटी राम घेऊस, कोणी 1.25 कोटी, 1.5 कोटी, 5 कोटी, 13 कोटी. 13 कोटीचं अनुष्ठान किती साधकांनी पूर्ण केलं. आणि ह्या सर्व कार्यामध्ये जिजीमाईचा हिरिरीने सहभाग असायचा. लग्न कार्यात इत्यादी खूप जायच्या, आनंदाने जायच्या, संकोच लाज वगैरे नाही. महाराज मात्र मितभाषी शांतपणे आपला जप करीत बसायचे, पण जिजीमाई सगळ्या बायकांमध्ये मिसळून जायच्या. बायकांनी म्हणावं लग्न कार्यामध्ये सर्वांना आग्रहाने, नवविवाहिता सुनेला तर ठीकच आहे, तिच्या आईलासुद्धा, सासूलासुद्धा ह्या सर्वांना जिजीमाई नाव घ्यायला सांगायचे. उखाण्यात आहे पद्धत आपल्या महाराष्ट्रात उखाण्याची, स्त्रियांनी उखाणे घ्यावे आणि सगळ्यात शेवटी सर्वांनी म्हणावं, जिजीमाई तुम्ही नाव घ्या ना आता. जिजीमाई उत्साहाने नाव घ्यायचं. असं सहज नाही, कोणी आग्रह केला तर. आणि नेहमी त्यांचा ठरलेलाच उखाणा होता, एकच उखाणा नेहमी घ्यायच्या. 3-4 चरित्रांमध्ये हा उखाण्याचा उल्लेख केला गेला आहे. नंदुमौरील आमचे प्रल्हादात्मज त्यांनी याच उखाण्याचा उल्लेख केला आहे. सर्व चरित्रांमध्ये तोच उखाणा आहे. जिजीमाईला सगळ्या म्हणायच्या, जिजीमाई तुम्ही घ्या ना आता उखाणा. जिजीमाई जरा आवरून बसायच्या. महाराज आहेत उपस्थित लग्नामध्ये, संकोच लाज आहे, परंतु लोकांचा आग्रह आहे म्हणून मोडायचा नाही. सगळ्या स्त्रिया त्यांच्या शिष्या असल्या मैत्रिणीसारख्या आहेत. त्यांना म्हणे ठीक, असं आवरून बसायच्या, पदर घ्यायच्या डोक्यावरून आणि डोळे बंद करायच्या. सगळ्यात आधी डोळे बंद करून मनाने रामानंद महाराजांना वंदन करायच्या. काय वृत्ती आहे बघा, हौशीने मौजेने गमतीने नाही. आपल्याला इतरांनी म्हटलं आहे, त्यांच्या म्हणण्याचा मान ठेवण्यासाठी काही त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या पण स्त्रिया असायच्या. जिजीबाई जरा सावरून बसायच्या, डोळे बंद करायच्या, मनातून रामानंद महाराजांना आणि पूज्य प्रल्हाद महाराजांना वंदन करायच्या, पती हा परमेश्वर समजून. आणि मग उखाणा घ्यायचा. नेहमी हाच उखाणा मी पण ऐकला लहानपणी. सोन्याचा चौरंग, सोन्याचा चौरंग त्यावर मोत्याचे आसन, सोन्याचा चौरंग त्यावर मोत्याचे आसन, प्रल्हाद महाराज बसले पूजेला तर राम झाले प्रसन्न. असाच उखाणा नेहमी घ्यायचे. उखाणा तर घेतला, पण काय सुंदर वर्णन केलं आहे. प्रल्हाद महाराज बसले पूजेला तर राम झाले प्रसन्न. आणि स्त्रिया घ्यायच्या औषध जसा सोन्याचा चौरंग. महाराजांचा वैभव मनाने किती वाढवतात आहे. महाराजांना अपेक्षा नाही आहे, त्यांना सोन्याचा चौरंग काय, पाठ काय, साधा आसन काय, जमीन काय, सारखं आहे. पण जिजीमाई म्हणताना का वचने किन दरिद्रता, सोन्याचा चौरंग त्यावर मोत्याचे आसन, प्रल्हाद महाराज बसले पूजेला राम झाले प्रसन्न. पुन्हा रामानंद महाराजांना नमस्कार करा, स्त्रियांनी टाळ्या वाजवाव्या, कडकडाट करावा, वा वा म्हणावं. ते त्यांच्या ध्यानीमध्ये नाही. त्यांनी ते सगळा गुण सुरू असताना मनातून सद्गुरूंना म्हणजे रामानंद महाराजांना नमस्कार करावा. कारण रामानंद महाराजांनी अनुग्रह दिलेला आहे. बावळाबाई म्हणतात आहे त्यांना. जीवनात त्यांच्या पुष्कळ घटना घडल्या. कारण 1910 साली जिजीमाई पूज्य महाराजांच्या जीवनात धर्मपत्नी सहधर्मचारिणी म्हणून आल्या. पूज्य महाराजांनी देह ठेवला 1979 कार्तिक शुद्ध तृतीय सह चतुर्थी महाराजांनी देह ठेवला. म्हणजे 69 वर्ष महाराजांच्या सर्व धर्मकार्यांमध्ये जिजीमाईंनी मनापासून सहभाग घेतला. म्हणून त्यांना आपण सहधर्मचारिणी म्हणतो. त्यांचं थोडक्यामध्ये चरित्र आपण श्रवण करतोय, खूप व्यापक आहे. कोणत्याही संतांचं, गुरुमाऊलीचं, त्यांच्या धर्मपत्नींचं एकंदर चरित्र फार व्यापकतेने असतं. त्याच्या अल्पस्वल्प काळामध्ये पूर्णतेने आपण नाही पाहू शकत. पण काही वेळ, आता थोडा वेळ आपण पूज्य महाराजांच्या नंतर, म्हणजे महाराजांनी सगुणात देहविसर्जन केल्यानंतर, निर्गुणात गेल्यानंतर जिजीमाईंनी पुढे 12 वर्ष साखरखेडा मठाचा कारभार सांभाळला. एकखांबी, विरोध नाही, तक्रार नाही. विश्वस्त मंडळ होतं, विश्वस्त मंडळ आहे, पण सगळं विश्वस्त मंडळ महाराजांचे भक्त आहेत.
विश्वस्त मंडळ जर भक्त नसतील तर मंदिर किंवा मठाचा कारभार नीट होत नाही. सगळे विश्वस्त जे जे मंदिर असतील ते मंडळीत पहिल्यांदा भक्त असावे लागतात. त्यांच्या अंतःकरणात श्रद्धा असावी लागते. आम्हाला देवाची गुरूंची सेवा करायची आहे ही वृत्ती असावी लागते. आणि कर्मधर्म संयोगाने सुदैवाने असे सगळे भक्त विश्वस्त केले गेले होते. ते कारभार पाहायचे. महाराजांच्या पश्चाती सगळं कार्य तसंच. जिजीमाय आहेत 12 वर्ष जिजीमायने सांभाळले. सगळे उत्सव तसेच हिरिरीने. आता पूज्य महाराजांचा कार्तिकातला उत्सवही व्हायला लागला. त्यातही जिजीमाचा सहभाग. मठातच राहायच्या. सगळी आखणी करताना विश्वस्त मंडळ जिजीमाईंना विचारून करायचे. खूप आनंदाने मोठे मोठे उत्सव पूज्य महाराजांच्या निर्याणानंतरही जिजीमाईने खूप साजरे केले. फकत चालल्या हळूहळू. तशा व्याधी काही नव्हत्या. पण जिजीमाईने देह ठेवला 1991 साली वैशाख वद्य दशमी. आता परवा आहे 22 मेला यावर्षी. 22 मे 2025. कारण पुढे यूट्यूबवर हे कधीही आपण ऐकाल तेव्हा तो दिवस राहणार नाही. पण तूर्त आपण प्रस्तुत करतोय तो दिवस 22 मे 2025 आहे. पूज्य महाराजांच्या पश्चात जिजीमाईंनी 12 वर्ष मठाचा कारभार सांभाळला. ज्या पद्धतीने अक्का स्वामींनी रामदास स्वामींच्या नंतर बरेच वर्षपर्यंत जवळजवळ 32 वर्षापर्यंत कारभार सांभाळला. जिजीमाई त्याच पद्धतीने सांभाळत आहे. एकनिष्ठतेने, भक्तिभावाने, खूप प्रचारात्मक सुद्धा. अनुग्रह देत नव्हत्या. ज्या कुणा भक्ताला परगावी जाऊन जिजीमाई प्रचार करायचा, तुम्ही सागरखेड्याला या आणि समाधीवरून अनुग्रह घ्या असं सांगायच्या. त्या अनुग्रह देत नव्हत्या. पण पूज्य प्रल्हाद महाराज अजून आहेत हीच त्यांची अखेरपर्यंत धारणा होती. पण पुढे शरीर हळूहळू थकत गेलं. नित्यनियमाप्रमाणे महाराजांचा जो परिपाठ होता, जसे कार्यक्रम असायचे ते सगळे कार्यक्रम जिजीमाई करतात आहे. पूज्य महाराजांचा एक परिपाठ होता की दरवर्षी गोंदवल्यातल्या मोठ्या उत्सवाला, म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या समाधीचा दिवस आणि त्या मार्गशीर्ष वद्यदशमी आणि त्यानंतर 2च दिवसांनी परमपूजनीय रामानंद महाराजांनी सुद्धा गोंदवले ठिकाणीच आपला देह समर्पण केला रामचरणी माघ वद्य द्वादशी. आणि त्याप्रमाणे गोंदवलेची यात्रा महाराज दरवर्षी करायचे. पूज्य महाराजांना गोंदवल्याला एक सन्मानही होता. गोंदवलेकर महाराजांच्या पालखी गावात मिरवताना त्या पालखीचं पूजन करून पालखी पहिल्यांदा खांद्यावर घेण्याचा मान पूज्य महाराजांना होता. आणि त्याचप्रमाणे गुलालाचं कीर्तनही ते करायचे. आणि प्रत्येक वेळा जवळ जिजीमाय आहेच. महाराज जिजीमाय नाही असा प्रसंगच नाही. दोघेही जायचे. आणि सगळा संप्रदाय रामदासी असल्यामुळे गोंदवल्याच्या मोठ्या उत्सवानंतर, याला मोठा उत्सव म्हणतात गोंदवल्यामध्ये, उत्सवानंतर पूज्य महाराज आणि जिजीमाय सज्जनगडावर सुद्धा जायचे. सज्जनगडावर जायचे. सुरुवातीच्या काळात श्रीधर स्वामी महाराज तिथे होते, त्यांच्या भेटी झाल्यात. नंतर मारुतीबाव त्या ठिकाणी होते, महाराजांच्या भेटी झाल्यात. मला मारुतीबावांनी अनेक अनुभव सांगितले की महाराज आणि जिजीमाय जेव्हा गड चढायचे, आम्हा सर्व सेवकांना वाटायचं की राम आणि सीता येतात. आम्ही तसंच स्वागत करायचं. पूज्य प्रल्हाद महाराज म्हणजे राम, पूज्य जिजीमाय म्हणजे सीता. पतिव्रतेचं जीवन जगल्या. पतिव्रतेचा धर्म राखसी व्यासगुरुजींनी वर्णन केलं आहे ना. सगळा पतिव्रता धर्म सहधर्मचारिणींनी मारुतीबा मला सांगायचं असेपर्यंत नेहमी की शामराव प्रल्हाद महाराज आले, इतका शांत वृत्तीचा संत नाही पाहायला मिळत म्हणे. आणि जिजी माऊली त्यांच्या मागे मागे सीतेसारख्या यायच्या. आम्हाला खूप आनंद वाटायचा. गडावर सगळं आनंदाचं वातावरण राहायचं म्हणे. दिवसभर त्यांच्या दर्शनाला लोक. फारसं प्रवचन वगैरे ते करायचं नाही. पण काकड्यानंतर 10-15 मिनटं फक्त आणि फक्त रामनामावर मात्र बोलायचे की जेणेकरून सगळी माणसं रामनाम घेण्याला प्रवृत्त व्हावी, यासाठी थोडा वेळ रामनामावर पूज्य महाराज बोलायचे. महाराजांनी जीवनाच्या अखेरपर्यंत जिजीमाईसह हा परिपाठ जपला की गोंदवलेच्या उत्सवानंतर सज्जनगडावर जायचं आणि मग नंतर परत यायचं. हे महाराजांचा शेवटपर्यंत परिपाठ होता. जिजीमाईंनी महाराजांच्या नंतरही हा परिपाठ सुरू ठेवला. गोंदवल्याला जायला लागल्या. जिजीमाईंचा निर्याण आहे श्रोते हो 1991 वैशाख वद्यदशमी 1991.
म्हणजे 12 वर्ष. 19 साली महाराज निर्गुणात गेले. जिजीमाय 12 वर्ष होत्या. गोंदवल्याला जायचं दरवर्षी, पण 90 साली शेवटच्या जिजीमाय गोंदवल्याला गेल्या. घटना तिथे घडती आहे. त्याला समाधीचं दर्शन घ्यायचं. मी काही स्पेशल आहे, महाराजांची गुरुपत्नी आहे, महाराज नाही तरी मला समोर जाऊ दे असं नाही. हातात तुळशीच्या माळा, काही फुलं रांगेत उभे आहेत. खूप गर्दी असते त्या उत्सवात, खूप गर्दी असायची, अजूनही आहे. जिजीमाय रांगेत उभे आहेत. इतक्यात एक सेवेकरी आला. जिजीमाय सकाळपासून उभ्या आहात, तुम्ही काही खाल्लंही नाही, अशक्तपणा येईल, अजून दर्शनाला वेळ लागेल, थोडं दूध तरी घ्या. नाही म्हणाले. स्वामी माझा पाहिला म्या मानगंगा तिरी, मला समाधीचं दर्शन होईपर्यंत मी काही घेणार नाही. जिजीमाय समाधीजवळ गेल्यानंतर त्यांनी त्यानंतर दूध वगैरे प्राशन केलं. ही दर्शनाची निष्ठा. पण सेवकरांनी म्हटलं मात्र असं. हळूहळू जिजीमाय थकत चालल्या. ह्या उत्सवानंतर जिजीमाय परत आल्या. 1991 साली सुद्धा दिवस जवळ येत आले. आता त्यांचे अंतिम दिवस जवळ आले. उत्साह तितकाच आहे. आणि असं वर्णन आहे चरित्र ग्रंथांमध्ये, सत्य घटना आहे. 1991 साली वैशाख महिना अधिक आला होता. अधिक वैशाख होता. आणि परिपाठ असा आहे, अजूनही आहे, की वैशाख महिन्यामध्ये महाराज भिक्षेला निघतात बाहेर. अजूनही आपला सर्व भक्तांचा अनुभव आहे की अधिक महिना आल्यानंतर, कोणताही अधिक येऊ, ज्येष्ठ येऊ, वैशाख येऊ, जो अधिक महिना येईल त्या अधिक महिन्यात महाराजांच्या चरणपादुका भिक्षेसाठी निघतात. एखाद्या भागात जातात. पूर्वी एखाद्याच भागात जात असत. आता पादुकांचे 2-3 जोड केल्यामुळे एकाच वेळी, कारण भक्तांची संख्या वाढली, प्रांत वाढले, गावगावी भक्त आहेत, हजारो भक्त अजूनही साखरखेड्याला येऊन गुरुपौर्णिमेलाच नव्हे, मोठ्या उत्सवात, लहान उत्सवात, उत्सव कोणताही असो नसो, गुरुवार असो नसो, इच्छेने येतात, महाराजात प्रेरणा देतात. आणि अजूनही साखरखेड्याला महाराजांच्या समाधीवरून अनुग्रह आहे. खरं समाधीवरून नाही आहे. ज्या ठिकाणी पूज्य महाराज इतरांना अनुग्रह द्यायचे तो पाठ तसाच आहे अजून. म्हणजे रामानंद महाराजांच्या मंदिराला आपण दर्शनाला जर उभं राहिलो तर आपल्या उजव्या हाताला किंवा रामानंद महाराजांच्या डाव्या हाताला बाहेर एक पाठ असतो आणि त्या ठिकाणीच अनुग्रह होतात. काही दिवस मधल्या काळात ध्यानगृहातही अनुग्रह होत असतात, हे मी पाहिलेले आहेत. त्यामुळे अनेक मंडळी आजही अनुग्रह घेतात. महाराजांची शिष्यसंख्या, भक्तसंख्या सतत वाढते आहे, सतत वाढते आहे. त्यामुळे आता पादुका प्रचारासाठी अनेक ठिकाणी 4-5 गट करून जातात. 1991 साली अधिक मास आला. अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा धोंडा असंही म्हणतात. जिजीमायचा उत्साह खूप. शरीर प्रकृती हळूहळू नाजूक होत चालली आहे. वय झालेलं आहे आता. 1991 म्हणजे 90 वर्ष संपून 91 लागल्या जिजीमायला. 1901चा जन्म आहे. थकलं आहे शरीर, मध्ये मध्ये व्याधी येते, ताप येतो, ज्वर येतो आहे, पण उत्साह तोच आहे. त्या उत्साहात त्यांनी वैशाख महिनाभर भ्रमंती करून महाराजांच्या, पूज्य महाराजांच्या पादुकांनी भिक्षा केली. आणि ठिकठिकाणी सांगायचं की विनायकरावांना, शेंडे काकांना, मी पुढचा धोंडा नाही पाहत आता. त्यांना काय चाहूल लागली का काय माहीत नाही. अधिक मास संपला. अधिक वैशाख मास संपला आणि शुद्ध वैशाख मासाला प्रारंभ झाला. जिजीमायला ताप आहे. शुक्ल पक्ष संपला. नृसिंहाचा अवतार इत्यादी झालं शुद्ध पक्षामध्ये. शंकराचार्य जयंती झाली वैशाखामध्ये. अक्षय तृतीया झाली. हे सगळे सण वैशाख शुद्ध पक्षात येतात. जिजीमाय क्षीण होत चालल्या. ज्वर खूप वाढलेला आहे. डॉक्टर अंबरीश त्यांना शल्यचिकित्सा करतात आहे, औषधं देतात आहे, 3-3दा येतात आहे, भेटतात आहे. पण एकच गोष्ट मात्र जी अविच्छिन्नपणे जिजीमायची सुरू आहे, हातात रामनामाची माळ आहे. उपदेश इतरांना करतात ना, जिजीमायच्या हातातली माळ कधीच सुटली नाही. नामस्मरे निरंतर, दासबोधात ओवी आहे ना, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती श्रीराम. नाम सदा बोलावे, गावे भावे, जनास सांगावे. हाच सुबोध गुरूंचा, नामा परते न सत्य मानावे. माझ्या पूज्य प्रल्हाद महाराजांनी, पतिदेवांनी जन्मभर रामनाम घेतलं आणि सांगितलं. म्हणून सवयीमध्ये आपण वर्णन करतो ना, रामनाम घेती आणि घेवविती, रामनाम घेती आणि घेवविती, ऐसा कली माझे विरळा की जे मायबाप. सवयीत म्हणतो ना आपण. हे स्वतः घेतलं, घ्यायला लावलं. रामनाम आणि अन्नदान,
याशिवाय साखरखेडा मठात सगळ्या संतांकडे हेच असतं आहे म्हणा, दुसरं काही शिकायला मिळत नाही. त्यामुळे जिजीमाईंच्या हातात अखंड माळ, अन्नदान तर अखंड आहेच, आणि सर्वाभूती परमेश्वर ज्या महाराजांच्या शिकवणी होत्या या सगळ्या जिजीमाईंनी तंतोतंत आचरणात आणल्या होत्या. जिजीमाईंच्या जीवनामध्ये अंत्यसमय त्यांचा पाहण्यापूर्वी एक दोन प्रसंग अजून बोलतो. महाराजांच्या पश्चात 12 वर्षामध्ये जिजीमाईंनी किती भक्तांना कृतार्थ केलं. अखंड नामनिष्ठा, रामनिष्ठा, पतिनिष्ठा, सद्गुरुनिष्ठा, सतत जपात असलेली प्रवृत्ती आणि मन यामुळे जिजीमाईंना पुष्कळ वेळा वाचासिद्धीसारखं प्राप्त झाल्यासारखं वाटायचं. त्यांनी म्हणावं ते बरं व्हावं. एक छोटासा प्रसंग बोलतो, चमत्कार म्हणून नाही बोलत. हे आमच्या देवीदास अमृत मोहरील प्रल्हादात्मज यांनी छान लिहिला आहे प्रसंग. हा प्रसंग हिंगोलीचा आहे. हिंगोलीला एक त्यांचे सद्भक्त होते. त्यांना एक मंगेश नावाचा मुलगा होता. मंगेश नावाचा मुलगा होता 4-5 वर्षाचा, आणि त्याच्या पाठीवर त्यांना 1982 साली अजून एक मुलगा झाला. हे महाराजांचे अनुग्रहित होते. जिजीमाईला कळलं यांना एक मुलगा पाहिलेला होता, दुसरा मुलगा झाला आहे. जिजीमाई रामनामाच्या प्रचाराकरता रामकार्यास्तव हिंगोलीला गेले असताना त्यांच्या घरीसुद्धा गेले. त्यांच्या धर्मपत्नीचं नलिनीताई असं आहे, नलिनीताई पांडेच आडनाव आहे त्यांचं. आणि जिजीमाई सर्वांनी नमस्कार केले. जिजीमाई म्हणाल्या, अगं नलिनी, तुला पहिल्या मुलाच्या पाठीवर एक मुलगा झाला आहे म्हणे. हो जिजीमाई, झाला आहे महाराजांच्या कृपेने, पण जन्मापासून तो फार अशक्त आहे. तो जन्माला आला, डॉक्टरांनी सांगितलं जगणंही कठीण आहे, तब्येतीची नाजूक आहे, याची वाढही होत नाही आहे, जन्माला तसाच आहे अजून, जवळजवळ 9 महिन्यांचं ते मूल. त्यामुळे जिजीमाई म्हणतात, पण त्याचं नाव काय ठेवलं? जिजीमाई, तो इतका अशक्त आहे की काही समारंभ होऊ शकत नाही, डॉक्टरांनी फार जगण्याची आशा नाही आहे सांगितलं आहे, म्हणून आम्ही त्याचं नामकरणच नाही केलं. जिजीमाई एकदम म्हणाल्या, कुठं आहे ते मूल? आण. त्या आत गेल्या, ठेवलं होतं अंथरुणावर, अगदी दिसणार नाही अशा अवस्थेत ते आहे, अतिशय क्षीण, वाढ झालेलीच नाही, जन्माला आलेल्या मुलासारखं. ते आणलं, जिजीमाईने मांडीवर घेतलं आणि एकच वाक्य बोलल्या, अगं याला तर काहीच झालं नाही आहे, अगं याला काहीच झालं नाही, आणि इकडे तू नाव नाही ठेवलं याचं, मी ठेवते. जिजीमाईने त्याला असं वर उचलला आणि त्याच्या कानामध्ये श्रीराम 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 म्हटलं आणि सांगितलं याचं नाव आजपासून श्रीराम आहे. जिजीबाई साखरखेड्याला चालल्या आल्या. 1983 सालची ही घटना आहे. आमच्या नंदू मोरीलांच्या चरित्रातूनच मी बोलतो आहे आपल्याला. परत आल्या, पण आश्चर्य असं आहे, मी चमत्कार म्हणून हा प्रसंग बोलत नाही. नामनिष्ठेचं वैभव काय असतं? नामे पाषाण तरले आपण म्हणतो, नामे चेडे चेटके नासती असं म्हणतो, पिशाच्य बाधा जाते असं म्हणतो. मग हे होणार नाही नामानी, ही श्रद्धा ठेवावी. रामदास स्वामींनी वाल्मिकींनी काही वर्णन केली आहे, त्या वर्णनानं सत्यता आहे. त्या मुलाची प्रकृती, त्याचं नाव श्रीराम ठेवलं जिजीमाऊलींनी. हिंगोलीचा होता, आहे म्हणजे अजूनही. 82 सालचा जन्म आहे, म्हणजे आता ते गृहस्थ 42 वर्षाचे असतील. मी यांना पाहिलेलं नाही, माझा परिचय नाही, चरित्रावरून बोलत आहे. नाव श्रीराम. आपण आता श्रीरामपंत म्हणू. हे पुढे महाराजांच्या अनुग्रहित त्यांनी घेतला अनुग्रह, आणि महाराजांनी आपल्याला वाचवलं या श्रद्धेतून. जिजीमाईंच्याकडून महाराजांनी आपल्याला वाचवलं. कारण जिजीमाईंच्याजवळ जेवढी शक्ती आणि सामर्थ्य आहे, ते आणि महाराजांचं सामर्थ्य एक आहे. त्यांची श्रद्धा आहे त्या घराण्याची. त्या नलिनीबाईंनासुद्धा आनंद वाटला, आणि या श्रीरामनी, किंवा आपण श्रीराम पंत म्हणूया, त्यांनी पुढे नियम केला की महाराजांचा जन्मदिवस अमावस्या आहे ना, त्यांनी दर अमावस्येला हिंगोली ते साखरखेडा इतकी पायी यात्रा करायला प्रारंभ केला. अजूनही ते व्रत ते निभावतात आहे असं चरित्रात लिहिलेलं आहे. श्रोते हो, ह्या प्रकारच्या अनेक घटना ज्याला आपण चमत्कार गटात नाही वाचू, जिजीमाईला ते सामर्थ्य प्राप्त झालं. अखंड रामनिष्ठेनी, पतिनिष्ठेनी ईश्वराने त्यांच्यावरती कृपावंत होऊन त्यांना बऱ्याच प्रमाणात वाचासिद्धी यायला लागली असे अनुभव आहे. आपल्याला अजून एक लहानसा प्रसंग बोलतो. खामगावचा प्रसंग आहे. दिनकरराव, माहिती आपल्याला, पण त्यांना देशपांडे म्हणतो, दाभ्याचे होते, दाभाडकर म्हणतो आपण, दाभेकर, दिनकरराव दाभेकर, हे खामगावला होते. आणि यांना जे मुलं आहेत त्यापैकी एक मुलगा आहे, त्याचं नाव अनंता असं आहे.
त्याला सगळे घरातले बाळू म्हणतात. आणि खामगावला तो लहान आहे, 5-6व्या वर्गात. पद्धत होती पूर्वीच्या काळी की गावात कुठे विहीर आहे, तलाव आहे, नदी आहे तर पोहायला जा, पोहणं शिका, लवकर शिकलं पाहिजे. कारण रामदास स्वामी उत्तम पोहायचे, आमचे पूज्य प्रल्हाद महाराज उत्तम पोहायचे. आणि मुलांना हसत्या हौस तशी शिकण्याची. त्याने आपल्या 3-4 मित्रांबरोबर पोहायला गेला. आणि जिजेमाय त्या दिवशी घरी आल्या. दिनकररावांच्या फार घरोबा होता, प्रेम होतं खूप. दिनकरराव मनापासून महाराजांची भक्ती सेवा करायचे, निष्ठावंत सेवक भक्त होते. हा अनंता म्हणजे बाळू त्यांचा मुलगा आहे. अनंता कुठे आहे आणि बाळू कुठे आहे, सगळे बाळूच म्हणायचे. अजूनही बाळूच म्हणतात. नागपूरला राहतात ते, अजूनही सगळे लोक त्यांना बाळूच म्हणतात. मी पण बाळूच म्हणतो. कुठे आहे बाळू, म्हणा तो पोहायला गेला आहे. जिजेमाय जरा अस्वस्थ झाले असं वर्णन आहे. तो आला. जिजेमायने विचारलं, बाळू कुठे गेला होता? जिजेमाय, मी माझ्या मित्रांबरोबर पोहायला गेलो होतो. कुठे गेला होता? विहिरीत गेलो होतो. तू एक काम कर बाळू, उद्यापासून पोहायला जायचं नाही. थोडा हिरमुसला, बरं नाही वाटलं. आवड होती पोहायची, हौस होती, शिकायचं होतं. ठीक आहे, पण जिजेमाईची आज्ञा नाही बोलायची, आज्ञा शिरसाबंद. दिनकररावांनी सांगितलं वडिलांनी, नको जाऊ. जिजेमाई नाही म्हणतात तर काहीतरी त्यात गूढ अर्थ असतात, नको जाऊ. नाही गेला. याचे 2 मित्र जे 2 मित्रांबरोबर जायचा, ते मित्र नंतर भेटले. ते जात होते पुढे 1-2 दिवस, पण नंतर ते जेव्हा भेटले बाळूला, म्हणाले, बाळू बरं झालं तू आला नाहीस. तुला जिजेमाईने सांगितलं, आम्ही काल गेलो तर त्या विहिरीच्या डोहातून 2 मोठे नाग आमच्या अंगावर फुटकार टाकून आले. 2 मोठे नाग. आम्ही पण जाणं बंद केलं म्हणे. आता काय जिजेमांना कुठून चाहूल लागली, अंतर्मनाने साक्ष दिली, महाराजांनी प्रेरणा केली. पुढचा घटना वृत्तांत डोळ्यासमोर दिसला. त्यांनी बाळूला पोहायला जाण्यापासून परावृत्त केलं, त्याचं जीवन वाचवलं श्रोते. मग नाही त्याची निष्ठा महाराजांवर जडणार? आमचे मित्र आहेत अनंत बाळू आपण त्यांना म्हणतो, त्यांची आजही महाराजांवर तेवढी निष्ठा आहे. उपासना मंडळ स्थापन केलं आहे, नियमाने उपासना इत्यादी कार्यक्रम महाराजांच्या आज्ञेप्रमाणे करीत असतात नागपूरला. श्रोते हो, ह्याप्रमाणे जिजीमांच्या जीवनात त्यांच्या रामनिष्ठेच्या श्रद्धेवर आणि भरोश्यावर अनेक चमत्कार वजा घटना घडल्या. आपण देवीदास अमृत मोहरी यांनी लिहिलेलं खरंच ग्रंथ वाचा. आपण फार वाचण्यासारखे 2 ग्रंथ आहेत, ओवीबद्धही आणि गद्यात्मकसुद्धा, द्विखंडात्मक. खूप प्रसंग आहेत. जर जिजीमाईच्या जीवनातले सगळे प्रसंग आपण बोलायला लागलो तर बराच काळ लागेल आपल्याला. पण आज अगदी थोडक्यामध्ये त्यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने हे काही चिंतन व्हावं, चिंतनरूप सेवा व्हावी जिजी माऊलीची, या एका शुद्ध हेतूने मी आपल्यासमोर हे काही बोलल्या गेलेलं आहे. आणि पुढे ज्या दिवशी जिजीमाईने देह ठेवला तो दिवस आला, वैशाख वद्य दशमी, गुरुवार. वैद्यांचे डॉक्टरांचे उपचार थांबले आणि शेवटी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते तसंच असते, तसंच होते. वैद्यो नारायणो हरिः शरीरे जर्जरे भूते. जेव्हा शरीर जर्जर होतं ना व्याधींनी इत्यादी, तेव्हा औषधम जान्हवी तो यम वैद्यो नारायण. वैद्य नारायण, राम राय, फक्त राम राय, त्याचा आधार घेऊन जिजीमाय आहेत. खूप ज्वर आलेला आहे, त्यात अगदी शेवटच्या 2 दिवसामध्ये जिजीमायला अर्धांगवायूचा झटका पण आला थोडासा. वाचा बंद झाली पण माळ नाही सुटली, अखंड स्मरणी फिरते आहे. आणि शेवटी वैशाख वद्य दशमी गुरुवार दुपारी 4:40 ती माळ हातावरची फिरणं थांबलं. सर्वांना कळलं, सगळे शोकाकुल झाले. सगळे साखरखेडा नगरी जमली, गावोगावी निरोप इत्यादी गेले, सगळे शिष्य आले. जिजीमाईंना अग्निसंस्कार ज्या ठिकाणी महाराजांच्या आज मूर्ती आहे त्याच्या डाव्या हाताला ज्या ठिकाणी जिजीमाईची तस्वीर किंवा फोटो ठेवला असतो त्या ठिकाणी अग्नी देण्यात आला. आणि जिजीमाईंच्या सगळ्या अंत्यक्रिया ज्या ठिकाणी दशक्रियाविधी म्हणतात, हे पैठणलाच ज्या ठिकाणी पूज्य महाराजांच्या केल्या गेल्या होत्या त्याच ठिकाणी केल्या गेल्या. सूचकतेने हे सगळं केल्या गेलं की परमपूजनीय श्री प्रल्हाद महाराज वंदनीय सौभाग्यवती जिजीमाय हे शरीराने भिन्न असले तरी ते एकरूपतेत गेलेले होते. आणि त्यामुळं ईश्वराच्या योजनेप्रमाणे जिथून आपण प्रारंभ केला, अष्टकानी केला आपण, जेव्हा ईश गुरुरूपे प्रगटतो, ईश्वर एकदा, राम एकदा गुरुरूपाने प्रल्हाद महाराज रूपाने प्रगट झाला.
जेव्हा ईश गुरुरूपे प्रकटतो बोधावया साधका. काय बोध दिला महाराजांनी? रामनाम घ्या. शक्तीलाही अवश्य तेथ असते लीलेमध्ये भूमिका. शक्ती असते, ईश्वराची शक्ती असते, ती कार्यान्वित असते. शक्तीलाही अवश्य तेथ असते लीलेमध्ये भूमिका. तशी भूमिका शक्तीला पूज्य महाराजांच्या जीवनामध्ये जिजीमाईंच्या रूपाने मिळाली की जैसी सहधर्मचारिणी पहा सेवे प्रती राहिली. किंवा श्री गुरुच्या दिव्य चरिती ईशेजीला गोविली. ईश्वराने परमपूजनीय सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या जीवनात जिजीमाईला गोवली म्हणजे स्थान दिलं. त्यांना सहधर्मचारिणीचं व्रत दिलं, पतिव्रता धर्म दिला आणि अत्यंत निष्ठेने त्यांनी तो जन्मभर पाळला. त्यामुळे शेवटी सुद्धा जिजीमाय पूज्य महाराजांची ऐक्यात गेल्या. श्रोते हो, संतांची चरित्र किंवा त्यांच्या अर्धांगिनींची चरित्र ही अत्यंत प्रेरणादायी असतात. आता आपला जर विचार केला तर आपण या सगळ्या प्रसंगांमधून आज जेवढे आपल्या उपलब्ध वेळेत आपण 1 तासात श्रवण करू शकलो, आपण काय बोध घ्यायचा? हाच सुबोध गुरूंचा. मानावा राम सर्वदा करता. रामनामाचा संप्रदाय आहे ब्रह्मचैतन्य महाराजच काय रामदास स्वामींपासून. आणि त्यामुळे स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त मार्ग परम रामदासी. रामनाम जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न आणि संकल्प जिजीमाईच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वांनी करावा. आपण केलाही असेल. ज्या ज्येष्ठ साधकांनी तो केला आहे त्यांना वंदन आहे. पण ज्यांनी असं अजून संकल्पाने आपल्याला बांधून घेतलेलं नाही, इतर सगळ्या पारमार्थिक हालचाली व्यवहार करताना ते नाही टाकायचे. प्रपंच सुखे करावा. रामदास स्वामी बोलतात दासबोधात, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे श्रीराम. आणि म्हणून पूज्य महाराजांनी जन्मभर जे केलं त्यांच्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे, जिजीमाईंनी पूज्य महाराजांच्या निर्याणानंतर जे चालवलं 12 वर्ष, आपल्याला तेच करणीय आहे. उपासनेला जावं, उपासना करावी आणि रामनामाला घट्ट धरून ठेवावं. सर्व संतांचा हाच उपदेश आहे. तोच आजच्या दिवशी आपण सगळे मिळून ग्रहण करूया. ही झालेली चिंतन सेवा, त्याला प्रवचन नाही म्हणत मी. जिजीमाईचं चरित्र फक्त एका विनंतीसह सर्व श्रद्धावंत भाविकांना एक नम्र विनंती करतो मी की आपण खरोखरच पूज्य महाराजांच्या चरित्राचं मनापासून वाचन परिशीलन करावं. चरित्र ग्रंथाचं प्रत्येक पान वाचताना, प्रत्येक अनुभवातून, प्रत्येक शिष्यांच्या गावगावच्या वेगळ्या वेगळ्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. ते शिकावं आणि आपली नामसाधना समृद्ध करावी. म्हणजे सद्गुरूंना सुद्धा खूप आनंद त्याने वाटेल, जिजीमाईंना पण प्रसन्नता वाटेल. आपल्या सद्गुरूंना आणि जिजीमाईला प्रसन्न होईल असं वर्तन आपल्या हातून होत राहावं, ही ईशचरणी प्रार्थना करतो. पूज्य महाराजांना वंदन करतो. परमपूजनीय वंदनीय जिजी माऊली यांना वंदन करतो आणि या ठिकाणी चिंतन थांबवतो. जय जय रघुवीर समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. श्री जिजी माऊली की जय. जय जय रघुवीर समर्थ.